अक्षय पार्टे नक्कीच घाटकोपर विधानसभा उपविभाग प्रमुख संतोषजी रिंगे असतील, आपली माती आपली माणसं या संघटनेचे खजिनदार असतील, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष असतील संतोषदादा रिंगे यांचा हा संघ आपण पाहतोय. फिल्डिंग करताना बरेचसे नक्कीच त्याचप्रमाणे लहुलचे गावचे भूमिपुत्र असतील, आदरणीय समाजसेवक सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या नावाची कीर्ती आपल्याला सातत्याने पाहायला भेटते असे डीसी साहेब रिंगे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय, स्ट्राईकला फलंदाज संदीप, नॉन स्ट्राईकला सागर. स्कोररच्या भूमिकेत नक्कीच बदल होताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू लॉफ्ट फटका पाहायला भेटलाय. चेंडू हवेत परंतु एका धावेने धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. अकाउंट झालाय ओपन एका धावेने. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. ही स्पर्धा आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि नक्कीच एक भव्यता आणि एक दिव्यता या स्पर्धेने गाठले. स्टेडियम मध्ये प्रथमतः डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा नेक्स्ट बॉल यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक जिथे फाईन लेग मध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार येतोय चौकार. डीजे बजा. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. तिथे धावसंख्या होती संघाची 5. चेंडूचा विचार करायचा, चेंडू झाले ते 2 चेंडू 5 धावा हे समीकरण. लवसे गाव म्हटलं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या गावाची नेहमीच प्रचिती आहे, हॅलो कीर्तन प्रवचन या आध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने ज्या गावाची भूमिका आपण पाहतो असं हे लहुलचे गाव. अक्षरशः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अतिशय उंचीवर असलेलं गाव, परंतु नक्कीच चांगला चेंडू लेग कटर पाहायला भेटलाय. जिथे नक्कीच डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. संघमालक संतोषदादा रिंगे सांगत आहेत की चांगली गोलंदाजी चालली. गोलंदाज अक्षय इकडून नक्कीच बक्षिसाचा वरचाव नक्कीच होईल. हा चेंडू सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बराच बाहेर. पंत धोरणात समांतर करतील. वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्या होत्या संघाची 6 ऑन दी स्कोर बोर्ड. 6 ऑन दी स्कोर बोर्ड. 6 धावा आपल्या धावपत्रकावर पाहायला भेटत आहेत. फुटा चेंडू होता. फटका पाहायला भेटलाय परंतु चांगलं रनिंग भेटून चिक्की सिंगल. चोरटी धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावसंख्या होती संघाची 7 ऑन दी स्कोर बोर्ड. 7 धाव धावपत्रकावर पाहायला भेटत आहेत. 7 या आकड्याचा विचार केला तर महेंद्र सिंग धोनी याच्या जर्सीचा नंबर 7 आपल्याला पाहायला भेटतो. मोठा फटका क्रिएट करता आला असता परंतु नक्कीच चेंज ऑफ द पेस. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. चेंडू शिल्लक असतील ते 1. 5 चेंडू 7 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच पहिल्या हाफचा विचार केला तर आई जन्नी माता चरई हा संघ टॉप 12 मध्ये दाखल झालाय. हाफ ट्रॅकर होता. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक.
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे एक धाव कंप्लीट केली जाते. पहिले षटक संपुष्टात येत असताना पहिल्या षटका अखेर धावा आहेत त्या संघाच्या 9 ऑन दी स्कोर बोर्ड. घेऊ एक छोटासा डीजे. डीजे वाल्यांचं कौतुक करेल एक चांगली संगीताची मेजवानी त्यांच्याकडून प्राप्त होताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. समाधान दाखल झालाय. समाधान शेलार गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. या ठिकाणी आपण यातोची सन्मान घेतोय. जय हनुमान उंबरकोट पार्टीकोण या संघाचे संघ मालक अनिलजी सकपाल असतील, रुपेजी सकपाल असतील, जयरामजी सकपाल असतील. या तिन्ही संघ मालकांचा या ठिकाणी आपण प्रतिनिधी कोणी असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला टक्क्याचा आयोजकांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. या जय हनुमान उंबरकोट पार्टीकोण संघ मालक अनिल सकपाल, रुपेश सकपाल आणि जयराम सकपाल यावेळेस फ्लेक केलाय परंतु चेंडू हवेत. प्रयत्न चांगला होता. पाठीमागून नक्कीच चेस करत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने स्कोर कार्ड मध्ये डबल फिगर मध्ये येऊन पोहोचलाय. 11 ऑन दी स्कोर बोर्ड. या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार आदरणीय अमितजी गाडगे साहेब हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. नक्कीच मागील एका स्पर्धेमध्ये त्यांचा अर्धशतक आपण पाहिलं. नक्कीच आज ते इतर संघांचा खेळ पाहत आहेत. बॅटिंग त्यांची कशी होईल हे सुद्धा पाहायला भेटेल. हा चेंडू पाहायला प्रयत्न झाला आहे जिथे आपण पाहतोय ना चिकी सिंगल चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात ऍड केले जाईल ती स्कोर कार्ड वर. 12 ऑन दी स्कोर बोर्ड. 12 धावा. अमितजी गाडगे साहेब यांचं नक्कीच या ठिकाणी आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत. बरीचशी मंडळी, बरीचशी पदाधिकारी पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतील. नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातोय. जय भवानी कालवली संघाचे संघ मालक आपण कुठे असाल आपण सुद्धा या ठिकाणी आपला सुद्धा सन्मान केला जातोय. जय भवानी कालवली संघाचे संघ मालक या. नक्कीच एक चिमोरटी ही स्पर्धा पाहण्यासाठी येते तिथं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगला चेंडू. वा काय गोलंदाजी पाहायला भेटते. प्रत्येक डॉट बॉल नंतर ना संतोष दादा रिंगे यांचा आवाज शाबाश. वा काय गोलंदाजी. हे पुराणावर प्रेम आहे संतोष दादांचं. नक्कीच विविध पद त्यांच्याकडे आहेत परंतु त्या पदांचा कोणताही गर्व न करता अगदी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व ज्यांचे पाय नक्कीच जमिनीला चिकटलेले आहेत असं सामान्य माणसांमधलं हे व्यक्तिमत्व. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने आपलं नाव कमावलंय असं आमचा विशालदास सकपाल याची कन्या सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. तिथं हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्या होते संघाची 12. 13 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्या सर्वांना विनंती असेल की आपल्या या स्पर्धेची लिंक सर्वांनी शेअर करा, स्टेटसला ठेवा, ग्रुपला टाका. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी.
आडवे वाटते बिग हिट मोठा प्रहार चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार ठोकडीचे चरई गावचे जे प्लेयर्स आहेत ना आई जन्नीमाता चरे किशोर असेल त्यानंतर विनोद दादा चेंडू उपलब्ध करा त्या साईडचे आता जो चेंडू गेला तो उपलब्ध करा प्लीज षटकार आलाय या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धाव संख्या झाली मात्र 18 ऑन दी स्कोरबोर्ड 18 धावा अनुजी मोरे यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे समोरच्या कक्षामध्ये अमितजी घाडगे साहेब खजिनदार सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आम्ही काय पाहू अठरा पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या मित्रा थोडंसं टेक्निकल इश्यू झाला होता थोडंसं अपडेट लेट झालं नक्कीच दोन्ही संघाचे 12th मॅन यासाठीच आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये मागवून घेतो नक्कीच गाडगे साहेब सुद्धा या ठिकाणी दाखल झाले त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर स्थान पण नवा टाइमर ऑन आहे याची नोंद घ्या फिल्डिंग टीम यावेळेस सरळ वाटणे चेंडूला उडवलाय षटकार आलाय वा व्ही शेप मध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिलाय 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड षटकार डीजे 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल पुढे ट्रॅव्हल होईल धाव संख्या होतं संघाची 24 समाधान याच्यावर आक्रमण केलंय दुसरं षटक मार्गस्थ असताना पण पाहतोय आपण जिथे षटक संपलंय 2 आणि 2 षटकाखेर 24 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत सागर 7 चेंडू मध्ये 17 धावांची इनिंग साकारतोय तर संदीपने त्याला चांगली साथ दिले 4 धावांवर तो खेळतोय अर्थात काय तर बिनबाद 24 अशी पार्टनरशिप पाहायला भेटते भागीदारी होताना पाहायला भेटते जे संघ नक्कीच या स्पर्धेतून बाद झालेत त्या सर्व संघांना विनंती असेल की कुणी जायचं नाहीये आपली स्पर्धा आहे नक्कीच या ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाची सूचना असेल की कुणी जायचं नाहीये आपण सर्वजण आयोजक आहोत गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन अक्षय वैयक्तिक दुसरं आपल्या संघासाठी घेऊन दाखल झालाय सह्याद्री प्रीमियर लीग 2025 तिसरं सीझन तिसरं पर्व डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्टेडियम मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय अक्षय पार्टे गुडलेनचा चेंडू स्पॉट झाला त्यानंतर शरीराचा वेध घेत असताना हलक्या त्याने पुश केलाय स्टेअर केलाय 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानात केला जातोय चुकीचा थ्रो परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातीलच या दुहेरी धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल धावसंख्या होती संघाची 26 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत आता या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय रोख रक्कम 1 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा मालिकावीर साठी 25,000 कॅश प्राइज असणारी स्पर्धा हा चेंडू नक्कीच यशांचा वेध घेतोय अर्थात फलंदाज त्रिफलाचीत होतोय नक्कीच फलंदाज तिकडे बाद झाला इकडे टाळ्यांचा कडकडाट झाला डीजे बजाव
न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय आकाश. ऑक्शन मध्ये ज्याने नक्कीच ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असा आकाश मैदानाच्या आत. आकाश मैदानात दाखल होतोय. हवेचा वेग आपण पाहतोय लेग साइडला बराच चालू असताना यावेळेस चांगला चेंडू. वा काय गोलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या आत. हॅट्रिक साठी त्यांनी जे पर्यंतच नॉट आउट आहे. डॉट बॉल आहे निर्धाव चेंडू आहे. नक्कीच पण पाहतोय चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय. हा चेंडू चांगला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. फलंदाजांना बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय अक्षरशः डॉट बॉलचे साखल दंड त्यांच्या पायामध्ये बांधलेत की काय असं वाटू लागतंय. आकाशला लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात केवळ अक्षयने 3 आणि 1 विकेट त्याच्या नावावर राहिले. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सरळ बॅटने स्वतःच्या फलंदाजीमध्ये अजून एक डॉट डिलिव्हरी. वा काय गोलंदाजी पाहायला भेटते. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात केवळ 2 आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजी अक्षयची. रिंगे साहेब बरेच खुश असतील. अजून एक निर्धाव चेंडू. अर्थात या षटकामध्ये धावा खर्च केल्यात केवळ 2 आणि 1 विकेट. अक्षयची अप्रतिम गोलंदाजी. मैदानाच्या 3रं षटक संपलाय. 3 षटका अखेर 26 धावा. डीजे बजाव. सह्याद्री प्रीमियर लीग 2 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा होत्या केवळ 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये अक्षयने काय कमालीची गोलंदाजी केली. धावा खर्च केल्यात केवळ 2 आणि 1 विकेट. महत्वाची विकेट त्याच्या नावावर राहिले. अशी चांगली गोलंदाजी त्याची पाहायला भेटली. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आपण पाहतोय. नक्कीच संपूर्ण मैदानाचा विचार केला तर संपूर्ण मैदानाचा चौफेर होर्डिंगने आपल्याला पाहायला भेटतोय. यामध्ये परागदादा दरेकर असतील, त्यानंतर भरतशेठ गोगावले साहेब असतील, चंद्रकांतजी मोरे साहेब असतील यांचं होर्डिंग आपण पाहतोय. त्यानंतर किसन साहेब भोसले साहेब असतील यांचा सुद्धा आपण पाहतोय एक चांगला होर्डिंग. विविध मान्यवरांचा होर्डिंग आपल्याला पाहायला भेटतोय.
त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते श्री गणपत वाडकर साहेब, सल्लागार कांगोरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग यांचा सुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. त्यानंतर सामनावीर विजय शेलार साहेब, युवा सेना संपर्क प्रमुख पोलादपूर तालुका यांचा सुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. त्यानंतर मालिकावीरसाठी कैलासवासी खंडू संगणेकर स्मृती प्रित्यर्थ मालिकावीर हा चषक आपण पाहतोय. त्याचे सौजन्य चैतन्य श्रीकांत संगणेकर, अध्यक्ष विमल खंडेराव संगणेकर प्रतिष्ठानचे यांचा सुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर ही आदरणीय चैतन्य साहेब संगणेकर यांच्याकडून आम्हाला प्राप्त होत आहे, त्यांचा सुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. त्यानंतर प्रथम पारितोषिक चषक सौजन्य आहेत आदरणीय लक्ष्मण परशुराम माळुसरे, अध्यक्ष माळुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळ मुंबई यांचा सुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक आभार ज्यांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलंय. आपण टॉसचा बॉक्स पाहू शकता. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जितके गाव या असोसिएशनला खेळतात त्या सर्व गावांची नावं आपण पाहतोय. नक्कीच टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम असेल. पंचाच्या भूमिकेत ऑफिशियल 3 पंच, रखरखत्या उन्हामध्ये अगदी निरपक्ष भूमिका साकारणारे 3 पंच, त्यांचे सुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल. स्कोररच्या भूमिकेत आमचा बंधू विक्की चौरसिया, चांगली स्कोरिंग तो सुद्धा सातत्याने गेली कित्येक वर्ष करताना आम्हाला पाहायला भेटतो, त्याचा सुद्धा हार्दिक आभार या ठिकाणी. अनमोल सहकार्य त्याचा सुद्धा आहे. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. चला टाइम संपत आलाय तुमचा. नक्कीच. आणि मैदानाच्या बाहेर जे प्लेयर्स आहेत, आपल्या संघटनेचे शिलेदार आहेत, त्या सर्वांना विनंती असेल की जर चेंडू तुमच्या दिशेला येत असेल ना मित्रांनो, तर तो त्वरित आपण मैदानात उपलब्ध करायचा आहे. कारण की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या वाक्याप्रमाणे आपण सर्वांच्याच सहाय्याने ही स्पर्धा आपण उभी केलेली आहे, याची नोंद घ्या. नक्कीच यावेळेस फ्लिक केलाय, वा काय फटका पाहायला भेटतोय, परंतु तेवढा चांगला झेल संपलाय बॅटरचा खेळ. डीजे नक्कीच मी आदरणीय संतोष दादा रिंगे यांनी विनंती करेन की आपण डायगआउट मध्ये यायचं आहे, समालोचन कक्षात यायचं आहे. संतोष रिंगे या, नाहीतर आयोजकांमार्फत आपल्या 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. या संतोष दादा. नक्कीच पुराणावर विशेष प्रेम आहे दादांचं, नक्कीच धावपळ करत असतात. क्रिकेट म्हटलं की संतोष दादांची धावपळ आपल्याला सातत्याने पाहायला भेटते. आत्ताचं नुकतंच आगमन झालंय खजिनदार साहेब आदरणीय अमितजी घाडगे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला भेटतंय. न्यू बॅटर मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटतोय. कीर्तिराज गोलंदाज कीर्तिराज आपण पाहतोय गोलंदाजी करताना. चांगला चेंडू, वा काय गोलंदाजी पाहायला भेटले. चिकट स्वरूपाची गोलंदाजी, कंजूसपणा करतोय, परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. नक्कीच अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या होती संघाची 32, 32 ऑन दी स्कोर बोर्ड. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज फिल्डिंग टीम. पुन्हा एकदा वाईट बॉल, अवांतर धावसंख्या पाहायला भेटते. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. 33 धावा झाल्या आहेत.
फुलटॉस चेंडू त्याच्यावर बिग हिट केलाय. मिड विकेट रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपला प्रोडक्शन आहे. चेंडूचं गॅदर चांगला आहे. थ्रो चांगला आहे. फेकी चांगली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 35 या धावसंख्येवर. 35 ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळेस फटका फासलाय. चेंडू हवेत. झेल होईल का? परंतु वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. डीजे वाजव. नक्कीच आपल्याला चांगली गाणी वाजवताना पाहायला भेटायत. नंतर बैलगाडा वगैरे ऐकायला भेटेल काहीतरी चांगलं. सबसे कातील गौतमी पाटील ती सुद्धा पाहायला भेटेल गाण्यांवर. शफल झाला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या संघाच्या 39. बराच कालावधी या मॅचला पाहायला भेटतोय. नक्कीच यानंतर तयार राहायचं आहे. रामवर्धनी काटेजली संघ आणि त्यानंतर दुसरा संघ असेल तो श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल 6 षटकानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः पुणे वाकणवरून SK इंडस्ट्रीजचे ओनर आदरणीय सन्माननीय सागरजी कराळे साहेब यांच्या सुद्धा शुभेच्छा व्यक्त होत आहेत. आम्ही त्यांचं सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करू. साहेब तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आपलं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. या मॅचच्या दिशेने जिथे नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून सागरदादा कराळे आपल्यासोबत जोडले गेले त्यांचं सुद्धा नक्कीच हार्दिक स्वागत करेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. त्यांचं काम सुद्धा चांगलं पाहायला भेटतंय. सागरदादा कराळे एक सामाजिक बांधिलकी जपणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. नक्कीच समाजामध्ये त्यांचं नाव घाटकोपरमध्ये आदराने घेतलं जातं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. वा पकडला जेल. संपला बॅटरचा खेळ. डीजे बाजे. नो बॅटर मैदानाच्या आता. प्रशांत ओके जा. बाहुबली मैदानाच्या दाखल होतोय. त्याची चालण्याची शैली बा अक्षरशः लढाईला जाताना तलवार घेऊन जातोय की काय असंच वाटू लागतंय. पण तो फलंदाजी करेल का? कशा प्रकारची फटकेबाजी करेल ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अगदी त्याच्या शरीरयष्टीचा विचार केला तर अगदी धडधाकट आणि ताकदीचा हा प्लेयर आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्तीला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि हे समीकरण बऱ्याचदा आपण पाहिलंय. 39 धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. चला स्पीडअप घ्या. घाई करा. बराच उशीर झाला या मॅचला.
हा ट्रॅकर पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. धावडी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 45. प्रशांत पहिला चेंडू फेस करत होता. चला चेंडू उपलब्ध करा. आपले बरेच प्लेयर आहेत. प्रॅक्टिसला जे प्लेयर आहेत त्यांनी उपलब्ध करून द्या चेंडू. प्रशांत आपण पाहतोय ताकदीचा चांगला उपयोग करून घेताना पहिला चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवला. थोडासा शफल झाला. ऑफस्टिकच्या बराच बाहेर आला. तदनंतर आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. यशांमागे थोडीशी मिसफिल होताना जरूर पाहायला भेटली पण तो एक धाव रोखू शकत नाहीये. फिल्डिंग टीम म्हणजे ते 47 धावा धावलं 46 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. पाचवे षटक मार्गस्थ असताना स्पीडअप काय घाई करा मित्रांनो. बराच उशीर या मॅचला झालाय. 46 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड. षटकार. मात्र पुढे जाईल जिथे धावांचं अर्धशतक अर्थात 52 धावा दाभोलकर पाहायला भेटतात त्या घागरकोंड संघाच्या. 52 ऑन दी स्कोर बोर्ड. समाधान याच्यावर मात्र आक्रमण केलं जात आहे. राहुल आणि प्रशांत ही जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. गरकड सीमा रेषा पार. षटकार. ट्रान्स पाहायला भेटलाय. डीजे ट्रान्स. नक्कीच मागील 2 चेंडूचा विचार केला ना सेम पद्धतीचे चेंडू होते आणि सेम परिणाम येतोय. सारखाच परिणाम येतोय. लगातार ते 2 षटकार आले. 58 धावा. नक्कीच राहुल हा सुद्धा संतोष दादा यांच्या सोबत बडोद्यावरून या ठिकाणी दाखल झालाय. चांगला चेंडू. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडस परिवर्तन केलंय. चकवा चेंडू पाहायला भेटलाय. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच षटक क्रमांक आपण पाहतोय ना तर 5 यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. 5 षटकाखेर 58 धावा. परंतु शेवटचं षटक सुरू होण्यापूर्वी नक्कीच फिल्डिंग टीमचा एक प्लेयर 30 सर्कल मध्ये येणार आहे याची नोंद घ्या. बराच उशीर झालाय. एक प्लेयर आता असेल. पंचांसाठी महत्वाची सूचना असेल. चला स्पीडअप घ्या. घाई करा फिल्डिंग टीम.
चला टीम मीटिंग नको आहे कोणती. चला स्पीडअप घ्या, घाई करा फिल्डिंग टीम. नक्कीच सर्कल मध्ये येतील 5 प्लेयर, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक घेऊन दर्शन शेवटचं षटक घेऊन दाखल झालाय. नक्कीच प्रशांत स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू जिथे फेस करत असताना नक्कीच डॉट बॉल आलाय. मैदानाच्यात पाहायला भेटते जिथे शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय. यावेळेस पालाब्रश झालाय, चेंडू अपील करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात ऍड केली जाईल स्कोर कार्ड वर. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या संघाची 59. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर काटेतली आणि कुडपण या दोन्ही संघाच्या कॅप्टनने तयार राहायचं, रेडी राहायचंय. टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या दरम्यान. यावेळेस बॅटची लिडिंग एज जिथे फ्लॅशली मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. एक धाव मात्र कंप्लीट केले जाते. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय अजूनही मोठा फटका क्रिएट झालेला नाहीये, मोठा फटका आलेला नाहीये. नक्कीच जमेची बाजू पाहायला भेटते. गोलंदाजी तेवढ्याच चांगल्या पद्धतीची होताना पाहायला भेटते. दर्शनच्या माध्यमातून 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केले. हा चेंडू यस्टर मागे थोडीशी मिसफील आणि तदनंतर वाईट बॉल, अर्थात एकूण 2 धावा, वाईट +1. बघा शेवटच्या षटकामध्ये काहीशा चुका होत आहेत कीपर कडून आणि त्याचाच परिणाम आपल्या मैदानात पाहायला भेटतोय. रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू केलाय फिल्डिंग टीमने. वाईट बॉल. नक्कीच बराच टाइम वेस्ट होतोय मित्रांनो, थोडासा स्पीडअप घ्या, घाई करा. हा चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला डोलवलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. इनिंग राहुलच्या बॅटमधून पाहायला भेटले. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. पॉइंट रिझनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. डीप पॉइंटला आउटफील्ड फार, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जातोय. अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक. बैलगाडा शर्यत डोंबिवली असेल, कल्याण असेल, बदलापूर असेल, या ठिकाणी बऱ्याच
स्पर्धा बैलगाडा शर्यतीचं होताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. तिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग अखेर आपण पाहतोय घागरकोट संघाची धावसंख्या आहे 71 बनवायची आहेत. त्या 72 धावा लक्ष्मीनारायण लौलसे या संघाला 36 चेंडू आणि 72 धावा अर्थात प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 12 धावांची सरासरी गाठायची आहे. काय घडेल सेकंड इनिंग मध्ये पाहूया. तोपर्यंत घेऊया आपण टॉस नेक्स्ट मॅचचा, जिथे एका बाजूला काटेतली आणि एका बाजूला श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण. चला या दोन्ही कॅप्टन्स या त्वरित. चला टॉस केला जातोय. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. हॅलो, चला कॅप्टन या पटकन. श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपाट कॅप्टन या, चला पटकन. अनाउन्स केलं होतं, चला या पटकन. टीम मीटिंग नंतर करा, अजून एक इनिंग बाकी आहे. पहिला टॉस साठी या काटेतली. रामवर्धन आणि काटेतली, चला या कॅप्टन पाठवा पटकन. उपकरण जर असेल तर उपकरण जर पाठवा. उपकरण जर पाठवा. नक्कीच या ठिकाणी भारतीय सैनिक ज्यांच्या माध्यमातून 33 कोटी लोकसंख्येची सेवा केली जाते असे आमचे लाडके मित्र प्रसादजी मोरे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. मी प्रसादजी मोरे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या समोरच आहे आणि या मॅचचा मॅच मॅच आणि त्यानंतर टॉस आपल्या शुभ हस्ते करायचे. या प्रसादजी मोरे या. भारतीय सैनिक नक्कीच 2016 ते 2025 9 वर्षानंतर प्रसादजी मोरे यांची आम्हाला भेट होते. नक्कीच या एक महत्वाची मॅच अर्थात श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण, तर दुसऱ्या बाजूला रामवर्धन काटेतली. टॉस केला जाईल. एका बाजूला सुशांत मोरे यांचा संघ, प्रसादजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो. चला फिल्डिंग टीम. चला त्वरित आकाश 2 मिनिटांमध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅटर मैदानाच्या दाखल होतील. बॅटर नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. सुशांत, काय निर्णय असेल प्रथमतः? फलंदाजी करू. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरची मॅच आणि नक्कीच या पर्वातील एक मोठी स्पर्धा म्हणून आपण सह्याद्री प्रीमियर लीग स्पर्धेला पाहतो आणि स्टेडियम मध्ये डे नाईट स्वरूप स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे. ग्राउंड पण पहिल्यांदाच बदलापूरमध्ये खेळतोय आणि या ग्राउंड बद्दल पण खूप ऐकलंय. कालच्या मॅचेस पण बघितल्यात. खूप चांगला ग्राउंड आहे. खूप खेळण्याला कधी कधी दृष्टिकोन पण वेगळा आहे ग्राउंडचा आणि आत्ता तरी मला चांगलाच दिसतंय बॅटिंगसाठी, म्हणून मी फलंदाजी घेतो. थँक्यू. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दादा, टॉस तुझ्या बाजूने नाहीये, परंतु जर टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतलं असतं? नक्कीच आम्ही पण फलंदाजी केला निर्णय घेतला असता, पण ठीक आहे आता गोलंदाजी आले तर आम्ही गोलंदाजीवरती जास्त हे करू. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मिनिमम 50 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. आणि नक्कीच डे नाईट हे स्वरूप आणि आयोजन काय म्हणशील? खरंच काल रात्रीच्या मॅचेस बघितल्या ना तर असं वाटत होतं की एखाद्या स्टेडियमवरती खेळतोय आणि या स्टेडियमपेक्षा पण कमी नाही आहे. तर खूप छान नियोजन केलं आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशननी, तर त्यांच्या मनापासून धन्यवाद.
अशा पुढपर्यंत लीग्स ठेवत राहा हीच अपेक्षा. थँक्यू आणि मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या ठिकाणी भारतीय जवान आपल्यासोबत दाखल झालेत. प्रसादजी मोरे यांचं सुद्धा नक्कीच मी हार्दिक स्वागत करेन. मी विनंती करेन की आपण नंतर आमच्यासोबत जोडले झालं मला तो मॅच हा पुरस्कार देण्यासाठी या मॅचचा. जाऊया सेकंड इनिंगकडे, जिथे सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटते. 36 चेंडूमध्ये 72 धावा बनवायच्या आहेत. काय घडेल? आदित्य आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आत. पुन्हा एकदा विकी चौरसिया यांचं कमेंट बॉक्स मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर अक्षय दाखल झालाय. पहिले षटक घेऊ. सह्याद्री प्रीमियर लीग आपण पाहतोय स्क्रीनवर. SPL चा टॉस बॉक्स, जिथे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये जे संघ खेळतात त्या सर्व संघांची नावं, त्या गावांची नावं नक्कीच टॉसच्या बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. तिसरं पर्व डे नाईट फॉर्मॅट स्टेडियम मध्ये बदलापूरच्या या पिसेकर क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. आदित्य आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आत. फिल्डिंग टीम चला स्पीडअप घ्या मित्रांनो, घाई करा प्लीज. पहिला चेंडू अक्षयचा पहिला चेंडू इन स्विंगर पाहायला भेटलाय. चेंडू टप्पा पडला, काटा बदलला. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल ने सेकंड इनिंगची सुरुवात होताना पाहायला भेटते. क्रिकेट 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 नक्कीच फुलटा चेंडू फ्लिक केलाय, गॅप मध्ये ढकलून दिलाय. डीपला प्रोडक्शन आहे, मिसफील होताना पाहायला भेटते. येतोय नशिबाचा खणखणीत दणदणीत चौकार. डीजे बजाव. गाणं चेंज होईल नेक्स्ट टाइम गौतमी पाटीलचं ऐकायला भेटेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगला चेंडू पुन्हा एकदा कटरचा मारा करताना पाहायला भेटते गोलंदाज अक्षय. डॉट बॉल, चौकार, डॉट बॉल. नेक्स्ट बॉल काय असेल? प्रत्येक चेंडूवर काटा बदलतोय. हा चेंडू चांगल्या पद्धतीने स्लोअर मध्ये चेंडू पाहायला भेटला, परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या ऑस्ट्रेलियाच्या बराच बाहेर. अवांतर धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे जाईल 5 या धावसंख्येवर. आई गावदेवी घागर कुणा संघ आपण पाहतोय फिल्डिंग करताना. पुन्हा एकदा वा काय गोलंदाजी पाहायला भेटते. अपील केले परंतु नक्कीच कोणताही प्रतिसाद अगदी पॉझिटिव्ह प्रतिकार पाहायला भेटत नाहीये. पंचांकडून निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकाचा नक्कीच पुरेपूर समाचार घेता आलेला नाहीये तो बॅटरला. 72 धावांची गरज असताना आपण पाहतोय. कुलो टाकला चेंडू अगदी कार्पेटच्या साईडने चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये. तिथे 1 धाव कंप्लीट केली जाते, परंतु हा थ्रो झाला होता चुकीचा, परंतु दुसऱ्या धावेचा कोणताही धोका पत्करलेला नाहीये.
5 चेंडू आणि 6 धावांची आपण पाहतोय परिक्रमा, जिथे धावफलक पहिले षटक मार्गस्थ असताना एक चेंडू शिल्लक असेल. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज फिल्डिंग टीम. डावखुरा फलंदाज आता मात्र शाही केनला पाहतोय आपण, आदित्य याला. फटका फासलाय, चेंडू हवेत, परंतु नो मॅचलँडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू स्टॉप केलाय, थांबवलाय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेर धावा आहेत त्या केवळ 8. आता मात्र येणारे 30 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 64 धावा. काय घडेल काय बिघडेल, घेऊ एक छोटासा डीजे. हॅलो, पहिलं षटक संपलं 8 धावा. गोलंदाजी मार्गवर राकेश दाखल झालाय दुसरं षटक घेऊन. फिल्डिंग टीम घागर कोण पुन्हा एकदा विनंती करतोय, आकाश स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो प्लीज. आपण फिल्डिंग लावण्यासाठी बराच कालावधी व्यतीत करताय. अक्षयसाठी पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय, वाह काय फटके बाजी. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी होतोय फरार. तिथे प्रोटेक्शनला ठेवलं होतं प्लेअर, परंतु त्याच्या डोक्यावरून हा दर्जेदार चौकार आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 12. आता मात्र अक्षय 7 चेंडू आणि 13 धावांची इनिंग साकारतोय, परंतु लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं आहे. त्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. षटकार आणि चौकार आपल्या संघासाठी आपल्या बॅट मधून आणावे लागतील, तरच हे 72 धावांचं आव्हान पार करू शकतात. यावेळेस चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन पाहायला भेटतोय. पॉइंटला आपण पाहतोय आकाश येतोय चेंडूवर. 1 धाव कंप्लीट केली जाते. चिके सिंगल, चोरटी धाव. ऑन दी स्कोर बोर्ड. 13 धावा धावलकर पाहायला भेटतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा होत्या. त्यानंतर पहिल्या चेंडूवर 4 धावा आणि ही एक चिकी सिंगल. चला स्पीडअप घ्या. यावेळेस मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिसफील होताना पाहायला भेटते. आकाश होता त्या ठिकाणी, तुझा मिस जजमेंट पाहायला भेटला. चेंडूवर नजर शेवटपर्यंत ठेवता आली असती तर नक्कीच हा झेल झाला असता, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 15 ऑन दी स्कोर बोर्ड. 15 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. चांगला चेंडू लेग कटर पाहायला भेटलाय. गुडलेंचा चेंडू स्पॉट झालाय. तदनंतर यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना काटा बदलला, गिरकी घेतली आणि याच चेंडूवर निर्धाव येत असताना पाहायला भेटतोय. जिथे 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज राकेश याने धावा रोखल्या गेल्या. नक्कीच घागरकोट संघाचा
हा गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, फटका फसलाय. आता मात्र पुन्हा एकदा आकाश कॅप्टन चुका करताना पाहायला भेटतोय मैदानाच्यात. 2 झेल त्याने सोडलेत, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. एक धाव रोखू शकत नाहीयेत. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावसंख्या होते संघाची. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. चला स्पीडअप घ्या, घाई करा. हा चेंडू बराच काल हवेत आहे. झेल होईल का? आणि हो, आता मात्र झेल पकडला गेलाय. जिथे दुसरं षटक संपलंय. 2 षटका अखेर पण 16 धावा धावलकर पाहायला भेटतायत. चला न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. अक्षय फलंदाज बाद झालाय. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आत. गणेश दाखल होतोय. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. आपल्याकडे बराच कालावधी आपण वेज घालवत आहे. चला फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. लेकिन मागील ओव्हरचा विचार केला तर कॅप्टन आकाश शेडगेने मात्र 2 कॅच सोडल्या, परंतु नक्कीच तिसऱ्या कॅचची जेव्हा संधी प्राप्त झाली तेव्हा यष्टी रक्षकाने चांगला झेल पकडला. कॅप्टनने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करायला हवं ते पाहायला भेटलेलं नाही. आकाशचं फलंदाजी सुद्धा त्याची एवढी इफेक्टिव्ह पाहायला भेटली नाही, परंतु नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये काय करेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर तुषार दाखल झालाय तिसरं षटक घेऊन. यावेळेस गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी होतोय फरार. येतोय नशिबाचा दर्जेदार चौकार. थँक्यू. या 4 धावनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 20 ऑन दी स्कोर बोर्ड. 20 धावा धापलकर पाहायला भेटत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू हळवतोय लॉंग लेग रिजनच्या दिशेने. पुन्हा एकदा मिसफिल होताना पाहायला भेटते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 22 ऑन दी स्कोर बोर्ड. नक्कीच फिल्डिंग तेवढी जमेची पाहायला भेटत नाहीये. गागरकोट संघाकडून चुका होताना पाहायला भेटत आहेत. मिसफिल होताना पाहायला भेटत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर जाणारा अजून एक नेत्रदीपक चौकार. डीजे
धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाचे 26 ऑन दी स्कोर बोर्ड. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. सीझन 3 पर्व तिसरे. स्पीडअप काय घाई करा मित्रांनो. यावेळेस बिग हिट मोठा प्रहार चेंडूला पाठवला दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. षटकार. धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 32 धावा झाल्यात. आदित्यच्या बॅट मधून हा षटकार पाहायला भेटलाय. 8 चेंडू मध्ये वैयक्तिक 21 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून पाहतोय आपण. यानंतर श्री गणेश क्रीडा मंडळ कडून हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल इन ऍक्शन. त्याच्या बाजूला विरोधात काटेतली हा संघ. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल महत्वाचा आणि पकडलाय. झेल संपलाय. आदित्यचा खेळ. डीजे बाजा. एकच ऐकून काय ते शाहरुख दादा आपलं नाव काय. नक्कीच डीजे भोईर यांचं सुद्धा कौतुक करेल. चांगली संगीताची मेजवानी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. न्यू बॅटर मैदानाच्या आत. बॅटर कोण आहे. सागर न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. आदित्य बाद झालाय. चांगली बॅटिंग करत होता. एक चेंडू शिल्लक असेल. चला स्पीडअप घ्या. घाई करा फिल्डिंग टीम. यावेळेस सरळ बॅटने बिग हिट मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे. प्रेक्षक बनून राहील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. आणि 30 अजून येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 34 धावांची. 18 चेंडू 34 धावा. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया डीजे भोईर यांच्या मार्फत. पण 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. गागरकोट संघ चला. आकाश विनंती असेल. स्पीडअप घ्या. घाई करा मित्रांनो. अठरा चेंडू आणि
34 धावांची गरज लक्ष्मीनारायण प्रसन्न लहुलसे या संघाला. गोलंदाजी मार्कवर चौथं षटक घेऊन अक्षय दाखल झालाय. चौथं षटक घेऊन अक्षय. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक आपल्या संघासाठी अक्षयच्या माध्यमातून. स्ट्राईकला गणेश याला पाहतोय. एकही चेंडू त्याने अजूनपर्यंत फेस केलेला नाहीये. चांगला चेंडू, पहिलाच चेंडू, भन्नाट वेग पहाळा भेटलाय. सबमरीन डिलिव्हरी खाली ठेवलाय थोडासा. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने केले. फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, बिग हिट, मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या साधावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 44-44. अजूनही अंतर बरच लांब आहे मित्रांनो. तिथे 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 28 धावा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. यावेळेस सरळ बॅटने ऑनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय, परंतु नक्कीच अडवलाय, थांबवलाय. बराच असं होतं की चेंडू येतो, परंतु क्षेत्ररक्षक जर चांगला जजमेंट घेत पोचला नाही चेंडूवर तर चेंडू बाउन्स होऊन त्याच्या डोक्यावरून निघून जातो. यावेळेस असं काही घडलेलं नाहीये. स्टॉप केलंय चेंडूला. चांगलं जजमेंट पाहायला भेटलं राहुलचं. हा चेंडू चांगला आहे. बॅटची लिडिंग आहे का अपील केली जाते, परंतु स्वतः फलंदाज गणेश सागर मात्र मैदान सोडतोय. याला म्हणतात नक्कीच चांगली शिस्त, यालाच म्हणतात क्रिकेटवरचा नितांत प्रेम, स्पोर्टमॅन स्पिरिट काय असते मित्रांनो, हे सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच मयूरच्या माध्यमातून एक चांगली अपील केली गेली, परंतु तदनंतर कौतुक करावं लागेल ते सागर याचं. गोलंदाजी मार्गावर आपण अजित याला पाहतोय. आशिष याला पाहतोय. न्यू बॅटर प्रवीण. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर घाणाघातीवर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार. डीजे बजाव. थँक्यू डीजे. या साधावणी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावसंख्या झाली संघाची 45, 45 धावा. एकावन्न धावा झाल्यात, अर्थात 51 धावांचं अर्धशतक कंप्लीट झालंय. ते लक्ष्मीनारायण प्रसन्न लहुलसे या संघाचं अजून विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 21 धावांची. स्पीडअप घ्या मित्रांनो, घाई करा. गोलंदाजी मार्कवर
पाचवा षटक घेऊन राकेश दाखल झालाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी पाचवं षटक घेऊन मैदानाच्या दाखल झालाय. चला स्पीडअप घ्या, घाई करा. फिल्डिंग टीम वारंवार सूचित करण्यात येत आहे. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी होतो. आता जर वाकले असते ना तर रन सुद्धा वाचले असते, परंतु वाकाल तरच वाचाल हा नवीन काहीतरी ऐकायला पाहायला भेटतंय. अनुसर यांचं नक्कीच आभार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. वा, डीप पेक्षा कव्हरिजांच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार पार पार. षटकार. षटकार पाहायला भेटलाय. हा चेंडू पुन्हा एकदा मिसफील होताना पाहायला भेटते. यष्टन मागे जिथे थ्रो केला जातोय, परंतु ही धाव मात्र आपण पाहतोय ना तर बॅट कट आहे का सर? बॅटची कट आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र विजयासाठी केवळ 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू आणि 10 धावा. अशा मोमेंट मध्ये बरेचसे सामने आपण बदलताना पाहिलेत. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू दिशा दिले, परंतु